प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. फायनली प्रियाच्या पापांचा घडा भरलेला आहे आणि प्रियाचा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. आणि एक एक करत प्रियाचे सगळे गुन्हे समोर आणत प्रियाचा तेथे अश्विनने स्वतः थोबाड फोडलेला आहे आणि थोबाड फोडत घराच्या बाहेर काढलेला आहे. आता प्रेक्षकांनो, याच वेळेला प्रिया प्रेग्नेंट असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येतं. पण आता अश्विनने सगळ्यांसमोर हे बाळ आपलं नसल्याचा खूप मोठा गंभीर आरोप आता प्रियावर केलेला आहे आणि प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर काढला आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, अश्विन समोर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय आल्या, हे सगळं काही आपण आज पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे व्हिडिओज अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे प्रिया आता काव्याच्या हातातून जे काही पुरावे घेऊन आलेली असते. तिला असं वाटत असतं की आपण जिंकलो आणि हे सगळे पुरावे आपण आता काही नष्ट केलेत. पण इकडे अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या विरोधात खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे त्याने आता अधिराज आणि सँडी दोघांना सुद्धा घरी बोलावलेलं असतं आणि हे सगळे पुरावे सुद्धा आता त्यांच्याकडे सुखरूप असतात. सँडी जेव्हा तेथे अधिराज घरी येतो आणि सगळ्यांसमोर तो प्रियाला आवाज देतो, तेव्हा मात्र प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते. अधिराज म्हणतो, प्रिया तू एवढ्या श्रीमंत मोठ्या माणसांच्या घरामध्ये काय करतेस? तू तर गरीब होतीस ना, आणि तुझे आई वडील आजारी आहेत, मग तू इथे कशी काय? आता मात्र प्रियाचं भांडं सगळ्यांसमोर फुटलेलं आहे. आता प्रिया इथे इतकी घाबरले आणि त्याच्यामुळे ती आता अधिराजला सांगते की काय बोलताय तुम्ही हे? मी असं तुम्हाला केव्हा सांगितलं? मी तर ह्या सुभेदारांच्या घरची सून आहे. तुम्ही असं का माझ्या नवऱ्यासमोर मला खोटं पाडत आहात? अधिराज म्हणतो, प्रिया काय करते? सगळं तूच म्हणालीस ना की तुझा नवरा खूप दारू पितो, दारू पिऊन तुला मारहाण करतो, तू त्याच्यापासून घटस्फोट घेणार आहेस आणि मला लग्न करायचं वचन दिलंस. प्रिया म्हणते की काय बोलतोयस तू तू हा सगळं खोटं बोलतोय. आता ती अश्विनला म्हणत असते की अश्विन, ह्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस, हा मला फसवण्याचा प्रयत्न करतोय. आता अश्विनला आणि घरच्यांना बाकीच्यांना काही कळतच नसतं की हे नेमकं सगळं काय चालू आहे. अश्विन म्हणतो की हे सगळं काय आहे? प्रिया म्हणते, अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, हा माणूस खोटारडा आहे. अश्विन म्हणतो, पण हा माणूस आहे तरी कोण? तेव्हा म्हणते की मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीचा मालक आहे. त्यावर आता अश्विन म्हणतो, पण तू तर त्या मॅडम होत्या अधिरा म्हणून. आता मात्र प्रियाचं भांडं इथे सुटलेलं आहे. अधिराज म्हणतो की कंपनी अधिरा नाही तर अधिराज माझ्या नावाने आहे आणि ती कंपनी माझी आहे आणि मी त्या कंपनीचा ओनर आहे. आता मात्र इथेच प्रियाचा विश्वास अश्विनवरचा तुटलेला आहे आणि त्यानंतर आता अधिराजने प्रियाचे एक एक करत सगळे पुरावे अश्विनच्या समोर आणलेले आहेत. आणि त्याने आत्तापर्यंत प्रियाने त्याला जे काही खोटं सांगितलेलं असतं, तिचे आई वडील आजारी आहेत, तिला 2 भावंड आहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, त्यांचं ऑपरेशन, सगळं काही आता इथे अधिराजने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आणि प्रियाचा खोटा उघडा पडलाय. पण प्रिया आता इथे एक्सेप्ट करायला तयारच नसते. पण यावेळेला मात्र अधिराजने खूप शहाणपणा करत प्रियाचे जेवढे काही आतापर्यंत रेकॉर्डिंग्स केले होते ते सगळेच्या सगळे रेकॉर्डिंग समोर आणलेले आहेत आणि प्रियाला आता पूर्णपणे एक्सपोज केलंय. आता प्रिया म्हणते की हे सगळं खोटं आहे, हे व्हिडिओसुद्धा खोटे आहेत, AIने जनरेट केलेले व्हिडिओ असणार आहे ते. पण आता अश्विनने ते सगळं पाहिलं आहे आणि अश्विनला कळतं की हे सगळं खरंच प्रिया आपल्याला फसवते. तेव्हा सायली म्हणते की जी मुलगी तुम्हाला ऑफिसमध्ये कामाला जाते सांगून घरातून बाहेर पडते, ती कामाला न जाता या माणसासोबत बाहेर फिरत होती आणि तेव्हाच हे सगळे रेकॉर्डिंग्स आहेत. आमचं प्रियावरती आधीपासूनच लक्ष होतं आणि ती अधिराजला फसवतसुद्धा होती. पण योगायोगाने हा अधिराज यांचा मित्र निघाला आणि तेव्हाच अधिराजला सुद्धा कळलं की ही प्रिया अश्विन भाऊजी तुम्हाला फसवते, ती तुम्हाला फसवत होती आणि या अधिराजला सुद्धा फसवत होती आणि यानेच अधिराजचे डोळे उघडले आणि म्हणूनच आम्ही हिला आता असं सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं ठरवलं. प्रिया आतापर्यंत जेव्हा मीटिंगची कारणं सांगून बाहेर पडत होती, मैत्रिणीकडे जात होती, ती मैत्रिणीकडे न जाता ह्यांच्यासोबतच जात होती आणि तिने यांना सुद्धा फसवलं. यांना सांगितलं की तिचे आई वडील आजारी आहेत, त्यांचं ऑपरेशन आहे, तिला लहान बहीण भाऊ आहेत आणि त्यांच्याकडून हिने बरेच पैसे उकळलेले आहेत. आणि अधिराजने आता स्वतःकडे असलेले बँक ट्रान्झॅक्शन, म्हणजे आतापर्यंत प्रियाच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ट्रान्सफर केलेले ते सगळे आता इथे अधिराजने दाखवलेत आणि अधिराजने सांगितलं की हिने माझ्याकडून इतके सारे पैसे घेतलेत आणि तेही खोटं बोलून. आई वडिलांचं ऑपरेशन आणि भावाचं शिक्षण, बहिणीचं शिक्षण या नावाखाली तिने माझ्याकडून एवढे पैसे उकळलेले आहेत. आता प्रिया इथे अश्विनला खूप सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते ह्या सगळ्यांनी मला मुद्दाम यामध्ये अडकवलेलं आहे, अश्विन असं काहीच नाही आहे. पण अश्विन आता प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतो, कारण अश्विनने आता सगळे पुरावे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि त्याचा या सगळ्यावरती विश्वासच बसत नसतो. अश्विन म्हणतो की मला फसवलंस, माझ्याशी खोटं बोलीस, माझ्या प्रेमाचा, माझ्या भावनांचा खेळ केलास. आणि अश्विन आता प्रियाच्या एक कानाखाली लावून देतो. तर इकडे आता तेवढ्यातच सँडीला सुद्धा अर्जुन आणि सायलीने बोलवलेलं असतं. म्हणजे प्रियाचे लग्न आधीसुद्धा बरेच अफेअर्स होते, ते सुद्धा आता इकडे सगळ्यांच्या समोर आलेत. ईश्वरी आणि आता काव्या दोघंसुद्धा समोर आलेत आणि प्रियाच्या आधीच्या अफेअर्सचे सगळे पुरावे आता त्यांनी ते सगळ्यांसमोर दाखवलेत.
आणि तेव्हा सुद्धा प्रिया आता म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, हे सगळे फसवतात तुम्हाला. आणि त्याच वेळेला आता काव्य आणि ईश्वरी दोघीसुद्धा पुढे येतात आणि पुन्हा एकदा प्रियाच्या सणसणीत कानाखाली लावून देतात. तर अधिराजने सुद्धा आता त्याच्याजवळ असलेले सगळे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओसुद्धा आता इथे अश्विनला दाखवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता प्रियाचा हा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर अश्विन एक क्षणाचाही विचार न करता प्रियाचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढत असतो. तर ते प्रिया म्हणत असते की अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, हे सगळेजण माझ्या विरोधात मला आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी हे सगळं करतात. अश्विन माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही आहे, हे सगळं काही खोटं आहे. हा सगळा अर्जुन आणि सायलीचा बनाव आहे, कारण त्यांना आपल्या दोघांना वेगळं करायचं आहे, आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे. तुला माहिती आहे ना की अर्जुन सायली कसे येते, त्यांनी आतापर्यंत एवढे प्रयत्न केले आणि ते सक्सेस नाही झाले, म्हणून त्यांनी हा सगळा नवीन बनाव केलेला आहे. तेवढ्यात आता अधिराज त्याच्याजवळचा एक पेनड्राईव्ह काढतो. तो म्हणतो ठीक आहे, आतापर्यंत तुला असं वाटतं ना की हा सगळा आवाज आहे तो AI ने बनवलेला आहे, मग हे बघ, हा पेनड्राईव्ह बघ, याच्यामध्ये तर सगळे CCTV फुटेजसुद्धा आहेत. ते बघितल्यानंतर तरी तुझा विश्वास बसेल का? आता मात्र प्रिया इथे पूर्णपणे घाबरलेली असते. अधिराज ते CCTV फुटेज आता अश्विनच्या हातात देतो आणि म्हणतो की हे तूच बघ आणि तुझ्या डोळ्यांनी बघ, मग तुला कळेल की तुझा विश्वासघात कोण करतंय, तुला कोण फसवतंय. प्रिया इतके दिवस मैत्रिणींकडे जाते सांगून ती कुठे आणि कोणासोबत जात होती हे सगळं काही तुला कळेल. अश्विन आता कसलाही विचार न करता तिला घराच्या बाहेर हाकलून देतो. तर सायली आणि अर्जुन आता इथे प्रियाला म्हणत असतात प्रिया ही तर सुरुवात आहे, आज तुझा पहिला गुन्हा, पहिली गोष्ट तुझी आज बाहेर आली आहे. आजपासून प्रत्येक दिवस मोजायला सुरुवात कर, प्रत्येक दिवशी तुझी एक गोष्ट अशीच बाहेर काढणार आणि तुला पूर्णपणे एक्सपोज करणार. आता तुला कळणार नाही की कोणती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करू आणि कोणती नाही. तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे. आणि अर्जुन सायली आता प्रियाला असं बोलून तिथून निघून जातात. प्रिया आता पूर्णपणे हतबल झालेली असते, तिला काय करावं काही कळतच नाहीये. आणि तेवढ्यातच आता प्रिया चक्कर येऊन खाली पडते. प्रियाला बाहेर काढल्यानंतर सगळेजण आता आतमध्ये निघून झालेले असतात आणि तेवढ्यात प्रिया चक्कर येऊन खाली पडते. आता इथे आधी सगळ्यांना असं वाटत असतं की प्रिया ही नाटक करते, पण प्रिया जेव्हा थोड्या वेळाने प्रतिमा म्हणते की खरंच तिला चक्कर आली असेल तर प्रतिमा जाते आणि खरं तर प्रियाला खरं चक्कर आलेली असते. अश्विन म्हणत असतं की काही नाही, तिची ही सुद्धा नाटकच असणार आहेत. आतापर्यंत ती सगळ्यांना मूर्खात काढत आलेली आहे, हे सुद्धा सगळं नाटकच असेल. पण कल्पना जाते आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते. प्रियाला शुद्ध येत नसते तेव्हा मात्र आता अश्विन तिला चेक करतो आणि तेव्हा त्याला कळतं की प्रिया ही प्रेग्नेंट आहे. आणि अश्विनला आता आणखीन एक मोठा झटका लागलाय. म्हणजे प्रिया आत्तापर्यंत त्याला फसवत आलेली होती, हे सगळं काही त्याच्यासमोर नव्याने आलेलं असतं. प्रियाने आता आपल्याला भरपूर काही गोष्टी आपल्यापासून लपून ठेवल्या, बऱ्याच गोष्टी आपल्याला फसवलेल्या आहे. आणि आता प्रिया प्रेग्नेंट आहे म्हटल्यानंतर अश्विन आता पूर्णपणे हादरला. त्याला आता असं वाटतं की हे बाळ आपलं नसावंच, ही आपल्याला फसवते. आणि अश्विन आता सगळ्यांसमोर हे सांगून देतो की हे बाळ माझं नाहीच आहे. प्रिया तर इथे अश्विन समोर हात जोडून मिळवणी करत असते आणि म्हणत असते की अश्विन असं नाही आहे, मी खरं सांगते हे बाळ आपलंच आहे. पण अश्विन मात्र प्रियाचं आता इथे ऐकायला तयारच नाही आहे. अश्विन म्हणते की हे बाळ माझं असू शकत नाही, तुझ्याशी आणि या बाळाशी माझा काही एक संबंध नाही आहे, असं म्हणत अश्विन आता तिथून निघून जातो. पण आता प्रियाचं हे प्रेग्नन्सीचं एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता प्रियाला ह्या सगळ्यांनी घरातून बाहेर काढलं तर आहे खरं, पण आता प्रिया प्रेग्नंट असल्यामुळे अश्विन सायली पुन्हा आता प्रियाला घरात घेतील की तिला घरातून बाहेर काढतील हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे.